हे पाही आपली कांद्याची खेकडा भजी, कांद्याची आंबट तिखट अशी चटणी आणि मस्त तळलेल्या मिरच्या सर्विंगसाठी तयार आहे। पावसाळा म्हणलं की कांदा भजी खायचा मोह कोणालाच आवरत नाही। आता आमच्याचकडे बघा ना, गेले 3 दिवस झाले पावसामुळे लाईट नाही आहे, पण आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच कांदा भजी खायचा मोह काही आवरत नाही आणि मग मला सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा मोह आवरत नाही। नमस्कार, आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला सिंहगडावर मिळतात तशी कुरकुरीत अशी खेकडा भजी म्हणजेच कांदा भजीची रेसिपी सांगणार आहे। चला तर रेसिपी बघूयात। हे पहा, इथे मी मध्यम आकाराचे 5 ते 6 कांदे सोलून त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत। कांद्याची खेकडा भजी करण्यासाठी आपल्याला हे उभे चिरून घ्यायचे। आता आपण हे उभे चिरूयात। एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे पावसाळ्यामध्ये काय होतं, कांद्यावर काळी बुरशी येते, तर ती मात्र काढून टाकायची, कारण ती आपल्या आरोग्याला खूप घातक असते। ते काढल्यानंतर मगच आपण कांदा उभा चिरणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं, सुरीने किंवा विळीने कांदा चिरताना तो एक समान चिरला जातो असं नाही, किंवा पातळ चिरला जातो असं नाही। म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते। ही जी किसणी आहे की नाही, ज्यानी आपण बटाट्याचे वेफर्स करतो, त्यांनी कांद्याचे असे पातळ पातळ छान काप निघतात। तर तुम्ही हे पहा, इतके छान पातळ काप ह्याचे होतात। मी ह्या पद्धतीने कांद्याचे सगळे काप करून घेते। हे पहा, हा कांदा असा छान पातळ असा ह्याचे चिरून झालेला आहे। मी जेव्हा रेसिपी सांगते की नाही, तेव्हा छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे पहा, हे असं आधी कुस्करून कांद्याची प्रत्येक पाकळी मोकळी होईल अशा पद्धतीने ती कुस्करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण कांद्याची खेकडा भजी करतो तेव्हा बऱ्याचदा एक चूक करतो, ती म्हणजे असं आपण कांद्याला मीठ लावून एक अर्धा तास ठेवतो। तसं करायचं नाही। आता हे पहा, हे सगळ्या पाकळ्या मोकळ्या झाल्यात। मी आता ह्याला मीठ घालणार आहे। आपल्या भज्यांना जेवढं लागणार आहे तेवढं सगळं मीठ आपण यात घालायचं आहे। हे पहा, साधारण 1 टेबलस्पून एवढं मीठ मी हे घालते आणि हे मीठ छान ह्याला चोळून घ्यायचंय। मीठ लावल्यामुळं काय होतं, कांद्याला पाणी सुटतं छान। आता ह्यामध्ये मी घालणार आहे 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, म्हणजे 2 मोठ्या मिरच्या घेतल्या, त्याचे बारीक तुकडे केले। तुमच्याकडे मिक्सरवर तुम्ही खरडा करून घातलात तरी चालेल। मगाशी मी सांगितलं तसं आमच्याकडे लाईट नसल्यामुळे मला बारीक तुकडे करून घालायला लागलेत। ह्यामध्ये घालणार आहे फक्त मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा एवढं तिखट। लाल तिखट जास्त घालायचं नाही, कारण लाल तिखट जर जास्त घातलं तर भजी करपतात, काळी होतात, म्हणून कमी घालायचे लाल तिखट। हे सगळं असं चोळून घ्यायचं। ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। यामध्ये घालणार आहे 1 चमचा एवढी धनेपूड, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा एवढा ओवा घालायचा आहे। हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचंय। आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत डाळीचं पीठ। डाळीचं पीठ किती घालायचं, तर 1 मोठा कांदा किंवा 2 आपले मीडियम साईजचे कांदे असतील तर 2 चमचे डाळीचं पीठ लागतं, 2 टेबलस्पून। मी इथे मोजून घेतलंय, साधारण 6 टेबलस्पून एवढं हे डाळीचं पीठ घेतलंय, त्यामुळे मी हे सगळंच घालते यात। हे व्यवस्थित असं कालवून घ्यायचंय। हे कांद्याला जेवढं पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच हे पीठ भिजलं पाहिजे। आणि भजी छान कुरकुरीत व्हावी म्हणून आपण ह्यात एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे।
तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर फार घालायचं नाही, फक्त 1 मोठा चमचा एवढंच कॉर्नफ्लॉवर घालायचं. आता हे आपण सगळं नीट कालवून घ्यायचंय. आपण यात हळद घातलेली नाहीये. हळद घातल्यामुळे भजी काळी होतात तळताना, म्हणून आपण यात हळद घातलेली नाहीये. हे पाहता, हे लगेच आपण तळायला घेणार आहोत. हे पहा, तेल छान तापलेलं आहे. आता आपण ह्यात भजी तळून घेऊया. अगदी हलक्या हाताने भजी घालायचे. त्याला काही असं विशिष्ट आकार वगैरे देत बसायचं नाहीये. तेल तापवताना नेहमी स्लो फ्लेमवर तेल तापवायचे आणि मग नंतर पदार्थ तळताना गॅसची फ्लेम मीडियम करायची. आपण हे मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहोत. भजी तेलात घातली की लगेच झाऱ्याने हलवायची नाही, थोडंसं सेट होऊन द्यायचं, नाहीतर मग तो कांदा असा मोकळा मोकळा होतो. एकदा अशी छान उलटून घेतली की मग ज्यांना भज्यांबरोबर मिरची पण हवी असती त्यांनी ह्यातच मिरची तळायची. म्हणजे काय होतं, मिरची अंगावर उडत नाही. नुसती मिरची घातली तर एखाद्या वेळेस अंगावर उडू शकतं. हे पहा, मी अशी ही मोठी मिरची जी कमी तिखट असती ती तळणार आहे, पण ही अशीच टाकायची नाही. ह्याला मध्ये सुरीने काप द्यायचा, म्हणजे मग त्यातल्या बिया अंगावर उडत नाही. हे पहा, असं मी 4-5 मिरच्या ह्यात घालणार आहे. हे पहा, ही भजी पण तळून झाली आहे आणि मिरच्या पण तळून झाल्या आहेत. मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा, ह्या ज्या तळलेल्या मिरच्या आहेत ह्या तशाच खायच्या नसतात. त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं. त्याला 2 कारण आहेत. एक म्हणजे त्याची चव छान लागते आणि दुसरं, आपण जेव्हा मिरची खातो तेव्हा ठसका लागत नाही मिठामुळं. हे आपल्या मिरच्या पण तयार आहेत. आता आपण हे सर्व करूया. आता इथे आपण ह्या भज्यांबरोबर खाण्यासाठी एक कांद्याची चटणी करणार आहोत, जी मी सिंहगडावर खाल्ली होती आणि मला ती प्रचंड आवडली, म्हणून तुमच्याबरोबर मी ही रेसिपी शेअर करते. अगदी सोपी रेसिपी आहे. कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय. हा साधारण मोठा 1 कांदा घेतला, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं. मिसळणीच्या डब्यात जो चमचा असतो त्या चमच्यानी 2 चमचे एवढं तिखट घातलं. ही चटणी जरा छान झणझणीतच असते. आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यावर मी लिंबू पिळणार आहे. 1 अख्खं लिंबू ह्याच्यावर पिळायचंय, म्हणजे आंबट तिखट चवीची अशी ही आपली चटणी तयार होती. ही चटणी नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. हे पहा, ही आपली चटणी तयार आहे की नाही? सोपी रेसिपी, नक्की करा. हे पहा, ही आपली कांद्याची खेकडा भजी, कांद्याची आंबट तिखट अशी चटणी आणि मस्त तळलेल्या मिरच्या सर्विंगसाठी तयार आहे.